ऑगस्ट महिन्याची ती एक भयानक रात्र। अमरावतीच्या मेळघाटात वसलेलं डोमा हे शांत गाव। 608 मुलं मुली ज्या आश्रमशाळेत हसत खेळत शिकत होती, तिथं अचानक असं काही घडलं की काही तासातच अख्खी शाळा उसाड पडली। रात्रीच्या अंधारात हॉस्टेलमधून एका मुलीच्या किंचाळण्याचा भयानक आवाज आला। ती अचानक विचित्र हसायची, नंतर एका कोपऱ्यात बसून शून्यात पाहत राहायची। बघता बघता एक नाही दोन नाही तब्बल 16 मुलींना या भयंकर प्रकारानं आपल्या विळख्यात घेतलं। शाळेत घुंगरांचे आवाज येतात, भूत आलंय की हा कोणता भयंकर आजार आहे। या रात्रीचं ते भीतीदायक सत्य नक्की काय होतं, जे ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचे 2 मिनिटे तुम्हाला सुन्न करतील। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। 6 ऑगस्टची रात्र। नेहमीप्रमाणे जेवण उरकून मुलं आपल्या खोल्यांमध्ये झोपायला गेली। रात्री 8:30 वाजता मुख्याध्यापिकांनी हॉस्टेलची पाहणी केली, तेव्हा सगळं शांत होतं। पण खरी दहशत सुरू झाली मध्यरात्री। अचानक हॉस्टेलच्या रेक्टरचा फोन मुख्याध्यापिकांना जातो, मॅडम लगेच या, मुली भयानक वागतायत। मुख्याध्यापिका जेव्हा हॉस्टेलमध्ये पोहोचल्या तेव्हा पूनम नावाची मुलगी विचित्र अवस्थेत होती। ती अचानक मोठ्याने ओरडायची, क्षणात प्रचंड हसायची आणि दुसऱ्याच क्षणी गप्प बसून कोपऱ्यात शून्यात पाहत बसायची। तिला शांत करायचा प्रयत्न चालू असतानाच शेजारी असणारी प्रीती, शेवंता आणि अंजना या मुली देखील तशाच वागू लागल्या होत्या। भूताने झपाटले, रात्री घुंगरू वाजतात अशा अफवा वाऱ्यासारख्या पसरल्या आणि एकाच रात्री 16 मुलींच्या या विचित्र वागण्यानं संपूर्ण परिसरात थरकाप उडालेला होता। दुसऱ्याच दिवशी संपूर्ण शाळा रिकामी झाली। घाबरलेल्या पालकांनी आपल्या मुलांना हॉस्टेलमधून बाहेर काढलं। 600 पेक्षा जास्त मुलं असणारी शाळा 2च दिवसात स्मशान शांततेत बदललेली होती। पण इथेच या घटनेला एक गंभीर वळण मिळालं। जेव्हा पहिली मुलगी घाबरली तेव्हा तिला तातडीने डॉक्टरांकडे नेण्याऐवजी स्थानिक भूमिका म्हणजे तांत्रिकाकडे नेण्यात आल्याचा आरोप झाला होता। लिंबू, मंतरलेलं पाणी आणि पूजा अर्चा यामुळे मुलींमधील भीती आणखीच पक्की झाली होती आणि शाळेत नक्कीच काहीतरी वाईट शक्ती आहे या भावनेनं घर केलं होतं। पण मग या 16 मुलींच्या विचित्र वागण्यामागचं खरं रहस्य काय होतं? जेव्हा या मुलींना काटकुंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंकित राठोड यांनी त्यांची तपासणी केली। त्याच्या शरीरात कुठलाही आजार नव्हता। त्याचवेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्य नंदिनी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली होती आणि या सगळ्या मागचं शास्त्रीय सत्य समोर आलं। या संपूर्ण प्रकाराला वैद्यकीय भाषेत म्हणतात मास हिस्टेरिया किंवा मास सायकोजेनिक इलनेस म्हणतात। दुर्गम भागात बंदिस्त वातावरणात घरापासून दूर राहण्याचा मानसिक ताण, अभ्यासाची भीती आणि त्यात पसरलेली भूताची अफवा। जेव्हा एका मुलीला प्रचंड मानसिक तणावामुळे झटका आला तेव्हा ते पाहून शेजारी असणाऱ्या इतर संवेदनशील मुलींच्या मेंदूने देखील तीव्र भीतीपोटी तशीच प्रतिक्रिया दिली। हा कोणताही संसर्गजन्य आजार नाहीये किंवा कोणतीही भूताटकी नाही। हा निव्वळ एक सायकोलॉजिकल रिॲक्शन अथवा मानसिक आघात होता। तांत्रिकाने मंतरलेलं पाणी टाकल्यावर मुली शांत झाल्या, कारण त्यांच्या मनातील आता भूत निघून गेली होती। ही अंधश्रद्धा त्यासोबतच पूर्ण झाली होती। अनिष्टच्या कार्यकर्त्यांनी पालक आणि मुलांचं समुपदेशन केलं आणि भीती आणि अज्ञानातून निर्माण झालेला हा भूताचा फुगा अखेर फुटलेला आहे। पण मित्रांनो, आजही आपल्या समाजात मानसिक तणावाला किंवा मास हिस्टेरियासारख्या प्रकाराला भूताटकी मानून मांत्रिकांचे उंबरटे झिजवले जातात। जर वेळेवर वैद्यकीय आणि मानसोपचार मदत मिळाली नाही तर ही भीती मुलांच्या भविष्यावर मोठा परिणाम करू शकते। डोमा गावातील या घटनेनं आपल्याला एकच मोठा धडा दिलाय, ज्या गोष्टीचं उत्तर अज्ञानात भूत असतात त्याचं उत्तर विज्ञानात मात्र मानसिक ताण असू शकतं। तुम्हाला काय वाटतं? अशा परिस्थितीत अंधश्रद्धेपेक्षा विज्ञानावर विश्वास ठेवणं किती गरजेचं आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अशा अफवांवर वेळीच रोख बसेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।